पवित्र रमजान महिना लवकरच सुरू होत असून या कालावधीत मशिदींमधून अजानसाठी स्पीकर वापरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी डेक्कन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने सोलापूरचे पोलीस आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी संघटनेचे अध्यक्ष सरफराज हुसेन शेख, उपाध्यक्ष मुज्जफर शेख, सचिव दिलीप छत्रे, पत्रकार इलियास सिद्दीकी उपस्थित होते। इस्लाम धर्मातील रमजान महिना मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो। या महिन्यात रोजा, उपवास, इबादत, दानधर्म आणि आत्मशुद्धीला विशेष महत्त्व असते। पहाटे सहरी व संध्याकाळी इफ्तारच्या वेळी दिली जाणारी अजान उपवास सुरू व समाप्त होण्याची सूचना देत असून ती धार्मिक भावनांशी निगडीत आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। यावर्षी 19 फेब्रुवारी 2026 पासून रमजान महिना सुरू होत असल्याने त्या कालावधीत मशिदींमधून अजानसाठी स्पीकर वापरण्यास परवानगी देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे। ही परवानगी केवळ ठराविक वेळेत, शहरातील नियमांनुसार आणि मर्यादित ध्वनी पातळीमध्येच वापरण्यात येईल, तसेच कोणत्याही प्रकारचा ध्वनी प्रदूषण किंवा गैरवापर होणार नाही याची हमीही संस्थेने दिली आहे। डेक्कन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी यांनी सांगितले की अजान ही केवळ धार्मिक सूचना नसून ती आध्यात्मिक प्रेरणा देणारी आहे। त्यामुळे प्रशासनाने सकारात्मक विचार करून रमजान महिन्याकरिता विशेष परवानगी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। या निवेदनावर पोलीस आयुक्तांनी योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली असून प्रशासनाच्या प्रतिसादाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट जम न्यूज इंडिया। त्यामध्ये आमचं म्हणणं असं आहे की डेक्कन बौद्धिक सामाजिक संस्था त्याच्या अध्यक्ष या नात्याने आम्ही आमच्या संस्थेमार्फत माननीय पोलीस आयुक्त साहेब यांना रमजान महिन्यादरम्यान मशिदीमधून अजानसाठी स्पीकरची परवानगी मागण्यात आली आहे। आता 19 फेब्रुवारीपासून रमजान महिना सुरू होतो, तर त्यासाठी सहेरीसाठी आणि इफ्तारसाठी आम्हाला स्पीकरची परमिशन देण्याबाबत माननीय पोलीस कमिशनर सोलापूर यांना परवानगी मिळण्याबाबत अर्ज निवेदन दिलेलं आहे। CP साहेबांनी ते नम्रपणे स्वीकार करून त्याबद्दल आम्हाला काय ते पुढील सांगतो असं म्हणाले आहे।